मी प्रतीक धुमाळी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये। तर मी आता स्टे केला आहे हॉटेल गरिमामध्ये। हॉटेल गरिमामध्ये मी का स्टे केलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल। जसं तुम्हाला माहिती मी आज करणार आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन आणि त्याच्यासोबतच एरोला केव। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही ठिकाणांचं दर्शन प्लस तिथे तुम्हाला येण्याचे चार्जेस, कोणत्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला त्याचे चार्जेस किती होते आणि इथून या हॉटेलपासून मंदिर किती लांब आहे, एरोला केवला तुम्ही कसे जाऊ शकता, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला कृष्णेश्वर मंदिराची जर्नी स्टार्ट करूया। हॉटेल गरिमा ती रूम दिसतं का, ही रूम आम्ही घेतली होती। एका रूममध्ये आम्ही 6 जण राहिलो आहेत, त्याच्यासोबत 3 मॅट्रेसेस आम्हाला दिले आणि एका बेडवरती आम्ही 3 जण आरामशीर झोपलो। तर इथं आमची सुविधा आहे गाडी पार्किंगची, इथे किचन आहे, रात्रीचं जेवण खूप छान होतं। आम्ही इथे 2 नाईटसाठी थांबणार आहेत आणि हा असा परिसर आहे, हा रोड जातो इथे मंदिर आहे आणि इथून आम्ही आलो, तो हायवेला टचच आहे। तर मस्त रूट आहे, चांगला एकदम प्रॉपर। आम्ही किती तासामध्ये आलो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। तर इथे आम्ही मुंबईवरून बाईकने आलो। आम्ही सकाळी 9:30 वाजता आम्ही काहीतरी जर्नी स्टार्ट केली होती आणि आम्ही पोचलो 7:30 वाजता। खूप थांबत टाईमपास करत खूप मजा करत आलो। आणि बाईकनी तुम्हाला माहिती आहे खूप लांब आहे, जवळजवळ 350 किलोमीटर आहे। ते कवर करण्यासाठी आम्हाला 7-8 तास लागले आणि रूट खूप चांगला आहे, खूप छान आहे, मस्त प्रॉपर डांबरीकरण केलं आहे, प्लस हायवे खूप छान आहे। तर त्यासाठी काही टेन्शन घेऊ नका। आणि जर तुम्हाला बाय ट्रेन येत असाल तर तुम्हाला औरंगाबाद इकडे ट्रेनने यावं लागेल आणि इथे तुम्हाला बस मिळू शकते इथे येण्यासाठी, आणि स्वतःची जर गाडी असेल तर अतिउत्तम। तर आता आपण जाऊया ज्योतिर्लिंगचं दर्शन करण्यासाठी। सकाळचे वाजले आहेत 10 वाजलेत। 10 वाजता आम्ही आता जाणार दर्शन करायला। बघूया दर्शनासाठी किती गर्दी असते आणि किती तासामध्ये दर्शन होतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। तुम्हाला छोटासा माझा रूम टूर देतो, कशी रूम आहे, किती वॉशरूम आहेत आणि प्लस त्यांनी आम्हाला किती फॅसिलिटी दिल्या आहेत ते तुम्हाला दाखवतो। तर आम्ही फर्स्ट फ्लोअरवरती घेतलं आहे। तर हा रूम आम्ही घेतला होता 101 नंबर। तर ही बघा, इथे 3 जण आणि इथे 3 जण विथ बाल्कनी आहे। असा काही रूम आहे, छोटासा आहे, पण आम्ही 6 जण घेतले आणि जी प्राईसमध्ये आम्हाला पडला आहे त्याच्या हिशोबाने तर ठीकच आहे। आणि हा वॉशरूम, इथे बेसिंग, ही आम्हाला प्राईस पडली। या रूमची प्राईस आहे 1200 रुपये पर नाईट। तर 1200मध्ये अजून काय पाहिजे, 6 जण डिवाइड बाय झाले तर 400 रुपयेमध्ये आम्हाला 2 नाईट आम्ही राहणार आहे। तर त्या हिशोबाने ठीकच आहे, कारण की फक्त दर्शन करणार आहे नॉर्मल। रात्री आम्ही चेकिंग केलं तर तिसरा रात्री आम्ही चेकआउट करू, म्हणजे संडे। तर मी आलो आहे फ्रायडे, सॅटर्डे, संडे। तर बघू अजून काय पाहिजे तुम्हाला मित्रांनो। ही रूम तुम्ही जर शोधत असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आणि विथ प्राईस आम्हाला कितीला पडला हे तुम्हाला मिळून जाईल। या रूमसोबत आम्हाला एक कॉम्प्लिमेंट दिलं की आम्हाला एक रूम अजून एक दिली, त्याचा आम्ही वॉशरूम यूज करू शकतो। तर नॉर्मल म्हणजे तेच झालं की तुम्ही इथं झोपू शकता। ही रिनोव्हेटिव्ह होते अजून, त्याच्यामुळे आम्हाला बोलले तुम्ही इकडचं वॉशरूम यूज करू शकता। तर हे आम्हाला झालं, मस्त भेटली रूम। लगेच आमचं सगळं तयारी झाली, तर आता आम्ही जातोय ज्योतिर्लिंगचं दर्शन करण्यासाठी। तर हे आहे त्या ज्योतिर्लिंगचा एंट्रन्स। तर इथे पोचलो आहे, मोजून 10 मिनिटावरतीच आहे। तर जाऊया आता त्या ज्योतिर्लिंगचं दर्शन करूया। इथून लाईन स्टार्ट झाली आहे त्या ज्योतिर्लिंगसाठी। तो काय एंट्रन्स हां हां
मित्रांनो एक नंबर भारी दर्शन होतं. जसं की आम्ही मूर्ती खूप छान होती. मध्ये मध्ये क्लिकमध्ये तुम्हाला दाखवेन कशी मूर्ती छान होती. तर आता इथून चाललो आता आपण दुसरं स्पॉट करण्यासाठी. जवळ 1.5 तासामध्ये आमचं दर्शन झालंय. तर इथे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर ही बघा ती समाधी. तर हे पण आता सध्या बंद आहे. तुम्हाला पण बाहेरून दाखवतो कसं आहे ते. मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर इथे खूप सारी दुकानं आहेत. तुम्हाला जसं की इथे बघा इथे बॅग्स, लोट्स, रुद्राक्ष हे असे खूप सारे दुकानं इथे आहेत. तर मित्रांनो तुम्हाला ती कुंड दाखवतो जिथे कृष्णेश्वर देवाचं नाव कसं पडलं हे तुम्हाला इथे समजेल. तर ती बघूया कुंडे. मंदिराच्या अगदीच 200 का 300 मीटर अंतरावर हे कुंड आपल्याला दिसायला येतं. तर आतमध्ये जाऊन बघूया किती मोठी ती कुंड आहे. अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड. चला. इथे एकूण 8 स्तंभ आहेत. तर प्रत्येक 8 स्तंभामध्ये वेगवेगळी मूर्ती ठेवलेली आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे आपल्या भारतामधलं 12वं ज्योतिर्लिंग आहे. तर चला तर तुम्हाला मी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कसं बनलं, त्याचं नाव कसं पडलं हे तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो. तर हे देवकुंड अहिल्याबाई होळकर यांनी बनवले आहे. तर इथे सर्वात पहिला तलाव होता. तर तलावाची अशी कथा आहे की देवगिरी पर्वतच्या जवळ सुदेहा नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि सुदेहा नावाची पत्नी होती सुधर्मा. तर ते दोघं शिवचे खूप मोठे भक्त होते. ते नेहमी 101 ज्योतिर्लिंग 101 पिंड बनवून त्याचे विसर्जन इथे करत होते. तर सुधर्मा आणि सुदेहा हे सुखी असल्यामुळे पण त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. पण सुधर्मा अत्यंत हट्टी होती. तिने आपल्या पतीला सांगितले की तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न करा. तिचं नाव होतं घुष्मा. तर घुष्माने जसं बहिणीचं ऐकलं आणि त्यांनी त्या सुधर्माशी लग्न केलं. तर त्या दोघांपासून एक पुत्रप्राप्ती झाला. तर मग त्यानंतर खूप दिवस ओलांडून गेले.
खूप दिवस ओलांडून गेले. त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग त्याच्या पत्नी सुधर्माच्या मनात त्याच्याबद्दल खूप वाईट विचार यायला लागले. तर एके दिवशी सुधर्माने त्या मुलाचा रात्री झोपताना मृत्यू केला आणि त्याचे शरीराचे तुकडे करून याच तलावामध्ये फेकले. तर ते दोघं पती पत्नी घुष्मा आणि सुधर्मा हे दोघे शंकराचे पूर्ण भक्त होते. पण आपले मुलाचे एवढे अवयव असे तुकडे बघून त्यांनी त्या दिवशी पण दर दिवशीप्रमाणे 101 शिवलिंगाचे विसर्जन करण्यासाठी इथे आले आणि विसर्जन करताना घुष्माला याच तलावामधून आपला पुत्र बाहेर येताना दिसला. त्याच्यानंतर तिला समजले की हे देवाचीच लीला आहे. थोड्या वेळाने याच तलावामधून एक ज्योती बाहेर निघाली आणि ज्योतीमधून शंकरदेव उत्पन्न झाले आणि तिला सांगितले की पूर्ण घडलेली घटना तिला सांगितली की तुझ्या बहिणीनेच तुझ्या पुत्राची हत्या करून इथे टाकले होतं. तर यावरती क्रोध येऊन मी तिला मृत्यूदंड देतो असं सांगताना घुष्माने त्यांना सांगितले की तुम्ही माझ्या बहिणीची हत्या करू नका, त्याच्याऐवजी तिला माफ करा. तर मग देवाने त्यांच्यावरती प्रसन्न होऊन तिला वर देण्याचा वर दिला आणि त्या वरामध्ये घुष्माने तुम्ही इथेच स्थापना व्हा आणि माझ्या नावाने या ज्योतिर्लिंगची स्थापना इथे केली. तिचे नाव आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर हीच ती जागा आहे जिथे ज्योतिर्लिंगची नामकरण झालं आणि इथेच थोड्या वेळाने पुढे गेलं तर जिथं आपण आता जस्ट दर्शन केलं ते घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तर तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगितलं की आपल्या ज्योतिर्लिंगची स्थापना कशी झाली, नामकरण कसं झालं. तर हे खूप चांगली प्लेस आहे. इथे बघा शो पण होतो आता, पण हे ॲक्च्युली नाही केलं पाहिजे. बघा पूर्ण तालावाचे पूर्ण वाट लावून टाकले. इथे शो असे करायला लागलेत, फाउंटन ते सगळं पण नाही करायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण काही करू शकत नाही ह्याच्यासाठी. तर जे आपले सांस्कृतिक तसेच ठेवले पाहिजेत असं मला वाटतं. एनिवे आता आपलं इथले दर्शन करून झालं आहे आणि आता आपण थोड्याच वेळात जाणार आहे एरुला केव्स बघण्यासाठी. तर मित्रांनो आता आपला सेकंड स्पॉट आहे भद्रा मारुती जे ज्योतिर्लिंगच्या मंदिरापासून 6 किलोमीटर अंतरावर भद्रा मारुतीचं आपल्याला दर्शन करायचं आहे. तर असं हे आहे भद्रा मारुतीचं. अवघ्या 10 मिनिटांमध्ये भद्रा मारुतीचं आपलं दर्शन करून झालं आहे. तर आता चाललो आहे आपण एरुला केव्हला.